राज्यात अतिवृष्टी असताना देखील 5 दसरा मेळावे होत आहेत। महाराष्ट्राला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गुरुवारी होत असलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा होत आहे। राज्याच्या नजरा या मेळाव्यात धडाडणाऱ्या तोफांवर लागल्या आहेत। नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थीवर होणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगाव येथील नेस्को मैदानात होणार आहे। पावसाची शक्यता लक्षात घेऊन स्थळात बदल करण्यात आला आहे। भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त सावरगाव घाट येथे भगवान भक्तिगडावर होणार आहे। त्याचवेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे बीड तालुक्यातील नारायणगडावर मेळावा घेणार आहे। पोहरागड येथे पहिल्यांदाच बंजारा समाजाचाही दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर पैसे खर्च करावा, उधळपट्टीत थांबवून दसरा मेळावे रद्द करावे अशी मागणी देखील भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे। उबाटाच्या दसरा मेळाव्यावर त्यांनी टीका केली आहे।